नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रव्याचे लाडू आणि इथं घेतलेली आहे मी ॲल्युमिनियमची छोटीशी बुट्टी, कारण रवा परतवायला आपल्याला ह्याच्यात सोपं जातं। आणि मी घालत आहे 4 चमचे तूप आणि इथं घेतलेला आहे 4 ग्लास रवा किंवा 1 किलो रवा घेतलेला आहे आणि तो आता तुपामध्ये घालून आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजताना हमेशा गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे किंवा लो ठेवायची आहे। तर मंद आचेवर आपल्याला आपला रवा जवळजवळ 20 ते 25 मिनिटं भाजायचा आहे। आणि रव्याचे लाडू बनवताना तूप अजिबात जास्त टाकायचं नाही आहे। जेवढं तुम्ही जास्त तूप टाकलं तर आपले लाडू मऊ होतात, त्यामुळे रवा जितका भिजेल तितकंच तुम्ही तूप टाका। आणि आता आपण वळणार आहोत साखरेच्या पाकाकडे। तर 4 ग्लास रव्याला 3.5 ग्लास साखर घेतलेली आहे किंवा 1 किलोला 1/4 किलो अशी साखर घ्यायची आहे। आणि पाणी 1/4 ग्लास मला लागलेलं आहे इथं। आणि अंदाजे जर तुम्ही पाणी घालायचं म्हटलात तर साखरेच्या थोडंसं वर ते पाणी यायला हवं। जसं आपण साबुदाणा भिजवतो ना, त्याप्रमाणे इथं आपली साखर भिजायला हवी। तर पाहू शकताय तुम्ही, तर साखरेपेक्षा थोडंसं वर आपलं इथं पाणी आलेलं आहे याप्रमाणे। तर आता आपण गॅस थोडासा वाढवला तरी चालतं आणि छान आपली साखर विरघळून घ्यायची आहे। आणि साखरेचा पाक होण्यासाठी मिनिमम 12 मिनटं आपल्याला लागतात। तर साखर विरघळण्यासाठी एक 6 मिनटं आणि पुढची 6 मिनटं तो पाक तयार व्हायला लागतो। तर मस्त अशी आपली साखर विरघळलेली आहे आणि असा फेस येऊन 2 ते 3 मिनटात आपला पाक तयार होतो। तर इथं मी आपल्या बोटावरती पाक घेऊन दाखवला होता, पण तो माझा व्हिडिओ इथं स्किप झालेला आहे, तेव्हा आता मी इथं उलटण्यावरती एकदा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो तुम्ही कृपया करून पहा। तर इथं पाहू शकताय उलटण्यावरती पाक घेतल्यानंतर सुरुवातीचे जे थेंब आहेत ते पटपट पडत आहेत आणि शेवटचे जे 2-3 थेंब असतात ते स्लो पडतात आणि त्याला अशी एक खालीपर्यंत तार धरल्यासारखी होते। आणि असा जर थेंब उलटण्यावरती पडायला लागला की आपण ओळखायचं की आपला पाक तयार झालेला आहे। तर पाहिलं तुम्ही इथं मस्त छान दिसलेलं आहे ते। आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात, पाक तयार झालेला आहे। आणि आता आपण पाकात घालणार आहोत आपली वेलची पावडर आणि जायफळ पावडर। तर जायफळ आणि वेलचीमुळे मस्त असा घमघमाट वास येतो लाडूला। आणि आता आपण घालणार आहोत भाजलेला आपला खमंग असा रवा। आणि जर तुम्हाला ओलं खोबरं टाकायचं असेल तर ते तुपात भाजून ह्यावेळी तुम्ही ह्या सारणामध्ये टाकू शकताय। तर मी ते टाकलेलं नाही आहे। तर आता मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता बेसनचं जसं सारण होतं त्याप्रमाणेच रव्याच्या लाडूचं सुद्धा पातळ सारण होतं असं पाकात मिक्स केल्यानंतर। आता हे सारण थंड व्हायला मिनिमम आपल्याला 1.5 ते 1 तासाच्या वर लागणार आहे। जर पाक जास्त झाला किंवा 2 तारी झाला तर लगेच येतं, मग ते गरम वळावं लागतं, किंवा मग 1 तासाच्या वरही जाऊ शकतं जर पाक व्यवस्थित झालेला असेल। तर माझा पाक मस्त झालेला आहे आणि थंडगार सारण झालेलं आहे। आणि इथं मी घेतलेले आहेत मनुका। जर तुम्हाला इतर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तरी तुम्ही ते घेऊ शकताय। काजू, बदाम, पिस्ता कोणतेही ड्रायफ्रूट्स आपण मिक्स करू शकतो। तर आता सारण आपलं एक साईडनी छान असं हलकं करून ते हातावरती दोन्ही चोळायचं आहे मस्त, कारण पाकात टाकल्यानंतर रव्याची गुठली वगैरे धरू शकते। तर ते चोळून त्याला असा मनुका लावून मस्त तो दोन्ही हाताने वळून घ्यायचा आहे। तर पाहू शकता आणि इथे आकारसुद्धा तुम्ही लहान मोठा तुम्हाला हवा तसा बनवू शकताय। तर मस्त असं आपलं सारण झालं आहे, मस्त असा लाडू तयार झालेला आहे। तर असंच थोडं थोडं सारण काढून मी चोळून ते छान मस्त आपले लाडू तयार करून घेते। आणि पाहू शकता इथे छान झालेले आहेत। तर 1 किलो रव्याचे लाडू एकटी बनवण्यासाठी जवळजवळ आपल्याला 1 तास तरी मिनिमम लागतोच। तर सर्व माझे लाडू करून तयार झालेले आहेत सखीनो आणि मस्त घमघमाट झालेला आहे। तर तुम्ही करून पहा, खाऊन पहा, आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा। धन्यवाद।